संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येथे. बहु दुधड जरी झाली म्हैस गाय, परी होईल काय कामधेनु. तुका अंगी भावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो. बहु दुधड जरी झाली म्हैस गाय, परी होईल काय कामधेनु विठाला. संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येते. बहु दुधड जरी झाली म्हैस गाय, परी होईल काय कामधेनु. समचरण सरोजम सांद्रणीला बुधाभम, जगननीत पाणिं मंडनं मंडनानां. तरुण तुलसी माला कंजरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. महायोगपीठे तटे भीमरत्यां, वरं पुण्डरीकाय दाकुमुदिन्द्रे. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम्, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पाण्डुरङ्गाकरू
पदाम्बुज तेजस्फुरदिक्प्रदेशं वीरेन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेम नामदेवं च दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्तिं देवभूक्षेत्रनिवासिनां चतुष्टकं मस्तक हे पाया प्रतिवर्षी पंढरपुरा जातीय महाद्वारा हरी बेटी जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चितचोर प्रभु जय जय माखन चोर श्री राधा मेरी स्वामिनी मैं राधे जी को दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को बास अनुधावनिया आम्ही महाद्वारी तुम्हा वाचोनिया आम्हा कोण तारी जनी भेट द्यावी शरणागताला नमस्कार माझा श्री गुरुमूर्तीराम महाराजांना विठाला विठाला विठाला
संतांचा महिमा तो बहु दुर्गम शाब्दिकाचे काम नाही ते बहु दुर्गम जरी झाली म्हैस गाय परी होईल काय काम देणे प्राप्त प्रसंगी सेवे करता निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण जगद्गुरु तुकोबारायांचा 3 चरणाचा अभंग असून आजच्या या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय संतांचा महिमा वर्णन करतात एक, दुसरी गोष्ट संतांचा महिमा दुर्गम आहे म्हणून सांगतात 2, संतांचा महिमा शाब्दिकाकडून वर्णन होत नाही 3, चौथी गोष्ट म्हणजे तुम्हाला आम्हाला समजण्याकरता तुकोबाराने याच अभंगामध्ये एक उदाहरण देखील दिलेलं आहे आणि 5वी गोष्ट म्हणजे सर्वांच्या महत्वाची सर्वांच्या जगत कल्याणाची असणारी जगद्गुरु तुकोबारायांनी याच अभंगामध्ये संतांचा महिमा कसा कळेल काय केल्याने संतांचा महिमा आपल्याला समजेल याच उत्तर म्हणा याच साधन म्हणा जगद्गुरु तुकोबारायांनी आजच्या अभंगामध्ये दिले विठाला अखिल कोट ब्रह्मांड नायक भक्तवांच्या कल्पतरू भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या आशीर्वादाने साधू संतांच्या असीम कृपेने चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामध्ये माझ्यासारख्या पामर बालकाकडे आलेली ही कीर्तन रूपी सेवा मला आपल्या गावचे असणारे भानुदास अण्णांनी फोन केला वेळेवर कधी कधी फोन करत असतात माणसाने एकमेकाला फोन करून विचारत जावं महाराज असं बा या देहाचा काही भरोसा नाही कोण कधी जाईल काही सांगता येत नाही काम असो अथवा नसो परंतु काय असतं माहितीये का एक जिव्हाळा असतो माणसाचा अगोदर कसं होतं माहितीये का गावागावामध्ये जाऊन सर्वजण एकमेकाला भेटी द्यायचे महिना झाला 15 दिवस झाले की पण आता मोबाईल सगळंच घालून टाकलं महाराज काहीच राहिलं नाही मोबाईल फक्त आणि फक्त काय 4 माणसं जरी बसला तरी त्याचं ते चालूच असते मोबाईलचं काय करतं की काय नाही की त्यालाच माहिती असतं परंतु माणूस एकमेकाला बोलायला तयार नाही पण मोबाईलचा उपयोग पण चांगला झाला बरं एक गोष्ट म्हणजे काय झालं तर मोबाईलने आपल्याला काय होतं कुठला माणूस कुठे काय नाही ह्या गोष्टी सर्व समजायला लागल्यात आपल्याला ज्या गोष्टी अगोदर आपण जाऊन विचाराव्या लागायच्या त्या गोष्टी आपल्याला बसल्या जागी समजत आहेत असो पण महाराजांनी फोन केला महाराज म्हणे तुमची तारीख पाहिजे मी म्हणलं ठीक आहे दादा काय हरकत नाही घ्या तारीख घेतली 3रा दिवस महाराज तुमच्या वाट्याला म्हणलं काय अडचण नाही इथं येरगीला कार्यक्रम चालू आहे तिथून आता इथं आलोय असो आज जगद्गुरु तुकोबारा यांचा 3 चरणाचा अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे त्यांच्यामुळे तुमच्या सर्वांचा दर्शनाचा योग कीर्तनाला प्रारंभ करण्या अगोदर ऐका दादा ज्यांचा अभंग आज आपण निवडलाय त्यांच्याविषयी जाणून घेणं आपलं कर्तव्य आहे का नाही जगद्गुरु तुकोबाराय कोण आहे ते समजणं अत्यंत गरजेचं आहे महाराज ऐका ज्यांच्या पत्नीच्या पायातला काटा माझ्या जगाचा पंढरीश पांडुरंग परमात्मा येऊन काढतो विचार करा त्यांच्या बायकोचा एवढा अधिकार आहे तर जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार साधा सोपा आहे का सांगतो थोडस भजन करा विठ्ठला विठ्ठला ऐका ना दादा काय करा बघा मी खरं तर आहे बघा वादक मला थोडासा ढिलं जमत नाही खरं सांगायचं म्हणजे ते माझी अडचण आहे सांगायची जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल भजन जेव्हा प्रमाण म्हणतील जेव्हा भजन होईल तेव्हा काय करा मुखानं टाळी हातानं नाम घ्या उलट झालं काय करा मुखानं नाम घ्या आणि काय करा हातानं टाळी वाजवा करताना मग बाकी तुम्ही पाय लांब करून बसल्या तरी चालेल झोपल्या तरी चालेल पण काय करा जेव्हा भजन होईल का नाही तेव्हा नामचिंतन करा माझ्यासाठी करा कारण मी खूप लांबून आलोय खरं तर माझं गाव तिकडे आहे पण इथं कार्यक्रम असला म्हणून काय झालं परंतु
आलोय ना मी काहीतरी कारणासाठी, एवढंच करा बस. विठाला काय सांगत होतो? जगद्गुरु तुकोबाराय. हा, जगद्गुरु तुकोबारायचा अधिकार एका वाक्यात सांगायचं झालं तर ऐका दादा. उगाचच झोपतो त्याला आराम म्हणतात. उगाचच झोपतो त्याला आराम म्हणतात. माणूस मेल्यावरती हेरा म्हणतात. उगाचच झोपतो त्याला, लक्षात ऐका दादा, उगाचच झोपतो त्याला आराम म्हणतात. माणूस मेल्यावरती हेरा म्हणतात. सुखादुःखामध्ये सोबत असतो त्याला सखाराम म्हणतात. एक वचनी, एक बाणी आणि एक पत्नी होता त्याला श्रीराम म्हणतात. आणि ज्यांच्या नावामध्ये एवढी ताकद आहे, यमाला सुद्धा चळकाप सुटतो. ज्यांचं नाव जर घेतलं, यम सुद्धा थरथरा कापायला लागतो, त्यांना श्री संत तुकाराम म्हणतात. विठ्ठला काय प्रमाण नाम घेता धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. महाराज या अभंग पूर्ण बघा तुम्ही. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारांचं संपूर्ण वर्णन केलंय. आणि वर्णन कोण केलेलं आहे? एका वैऱ्यानं वर्णन केलेलं आहे. महाराज आईनं लेकराचं वर्णन करावं ठीक आहे, आईनं लेकराचं वर्णन करावं ठीक आहे, सासून जावयाचं वर्णन करावं ठीक आहे, परंतु वैऱ्यानं वैऱ्याचं वर्णन करणं योग्य नाही. बरं, वैरी वैऱ्याचा वर्णन करता याचा अर्थ काय? वैरत्व कसं आहे? कट्टर तर आहेच, परंतु वैरत्वामध्ये मित्राची सुद्धा भावना आहे. एक जिव्हाळा आहे वैरत्वामध्ये. जर समजा सकाळी एखाद्याचं भांडण झालं
तुमच्या गावामध्ये शेजाऱ्याचं भांडण झालं. शेजाऱ्याचं भांडण झाल्यानंतर संध्याकाळी कुणीतरी विचारला त्यांचा पत्ता तुम्हाला, तर तुम्ही नीट पत्ता सांगता का हो त्यांचा? सकाळी तुमचं भांडण झालंय त्याच्यासोबत, संध्याकाळी तुम्हाला त्याचा पत्ता विचारलाय आणि पत्ता सांगा म्हणून विचारल्यानंतर तुम्ही त्याचा पत्ता योग्य सांगता का हो? बरं योग्य सांगसाल ठीक आहे, मान्य करू, पण तुम्ही तो माणूस असा त्याची स्तुती करसाल का हो? त्या माणसाचं वर्णन करसाल का? सकाळी भांडण झालंय तुमचं त्याच्यासोबत, करसाल का? परंतु रामेश्वर भट्टांनी काय केलं, त्या पूर्ण अभंग लिहिलं जगद्गुरु तुकोबाराय यांचा. आणि ते जगद्गुरु तुकोबाराय पहा, जगद्गुरु तुकोबारायांचं नाव जर घेतलं तर यमाला सुद्धा थरथर कापतो यम. आणि ते जगद्गुरु तुकोबाराय आज संतांचा महिमा दुर्गम आहे म्हणून सांगतात. मग महाराजांना एका साधकाने प्रश्न केला की बाबा महाराज, तुम्ही संतांचा महिमा दुर्गम आहे म्हणून सांगता, संतांचा महिमा तुम्ही शाब्दिकालाही समजत नाही म्हणून सांगता, संत कोण हो? संत कोण? असं झालं का बाबा कोणी पाठी लावली संत आम्ही संत आहोत, असं झालं का कधी कोणी गळ्यात पाठी घालून फिरले का संत आम्ही संत आहोत म्हणून? संत तुमच्या आमच्यासारखे असतात का? दादा ऐका, माझं परम भाग्य मला वृंदावनामध्ये वास करायला भेटला. जर तुम्हाला संत पाहायचे असतील का, ऐका लक्ष द्या, जर तुम्हाला संत पाहायचे असतील तर एक वेळ तुम्ही वृंदावनाला जा, एक वेळ वृंदावनाला जा. आणि वृंदावनामध्ये गेल्यानंतर श्री बाकी बिहारीजींचं दर्शन करा. बाकी बिहारीजींचं दर्शन करून तुम्ही काय करा, प्रेमानंदजी महाराजांच्या दर्शनाला जा. कोण? प्रेमानंदजी महाराज. आज तुम्हाला मोबाईल बघताना तुम्ही मोबाईल बघता ना, त्या मोबाईल मध्ये बघा, तुम्हाला प्रेमानंदजी महाराजांची कित्येक प्रवचन ऐकायला भेटतील, कित्येक प्रवचन भेटतील तुम्हाला ऐकायला. ते प्रवचन कधी तुम्ही ऐका, खरंच ऐका दादा, एक तुमचा छोटा भाऊ समजून ऐका. पहा, तुम्हाला त्यामध्ये काही ना काहीतरी बघायला भेटेल, काही ना काहीतरी तुम्हाला बोध भेटेल त्या प्रवचनामध्ये. त्यांचं एक वेळ दर्शन घ्यायला जा तुम्ही वृंदावनामध्ये गेल्यानंतर. त्यांना एका साधकाने प्रश्न केला, बाबाजी आप ये वृंदावन वृंदावन राधे राधे कहते हो, ऐसा क्या है इस वृंदावन में, बाहर क्यों नहीं निकलते आप वृंदावन से? तर महाराज त्यांचं लय गोड उत्तर आहे बघा, ऐकून घ्या फक्त तुम्ही गोड त्यांचं उत्तर काय बोलले ते. त्यांनी एका शब्दात उत्तर सांगितलं की अहो माझं मनच नाही लागत दुसरीकडे कुठं, मेरा मन नहीं लगता किधर में. अरे ऐसे क्यों बोल रहे आप, आपका मन नहीं लगता? मैंने कितने महंत देखे, मठाधिपति देखे, जो वृंदावन के बाहर जाके जमीन ले रहे, वृंदावन के बाहर जाके मठ बांध रहे, और आप यहाँ पे बैठे हो, बस ये राधा राधा नाम जप रहे हो, क्या करते हो आप, ऐसा क्या है इस वृंदावन में? त्यांचं उत्तर काय महाराज, त्यांचं उत्तर आहे त्या वृंदावनामध्ये काय नाही. यहाँ जमुना किनारा है, यहाँ निधिवन प्यारा है, कन कन में बिहारी जू, यहाँ तेरा बसेरा है. दिल खो गया, दिल खो गया, दिल खो गया तेरे वृंदावन में, है न मेरा दिल खो गया श्री बाके बिहारी तेरे वृंदावन में, है मेरा दिल खो गया. काय वृंदावनामध्ये महाराज, या वृंदावनामध्ये जमुना किनारा आहे, या वृंदावनामध्ये जमुनाजी आहे. काय जमुनाजीचं महत्व आहे, या जमुनाजीमध्ये माझ्या कृष्णानं स्नान केलेलं आहे. या निधिवन आहे, निधिवनात काय हो, तर या निधिवनामध्ये माझा कृष्ण खेळलेला आहे. कणाकणामध्ये कृष्ण आहे महाराज, कणाकणामध्ये. संतांना महाराज प्रत्येक ठिकाणी देव दिसतो, प्रत्येक ठिकाणी. तर एवढं सांगा, तुम्ही आळंदीला कोण कोण गेले यातलं? वृंदावन सोडा, वृंदावन लय लांब आहे, आळंदीला तर गेले असतील. आळंदीला गेल्यानंतर दादा काय करा तुम्हाला एक सांगतो, आळंदीला गेलात का नाही,
इंद्रायणीचं स्नान करा. इंद्रायणीचं स्नान करून माऊलीचं दर्शन घ्या. आणि तुम्हाला जर साक्षात माऊलीचं दर्शन घ्यायचं असेल, जर पुढे माऊली बघायचे असतील, तर श्री संत गुरुवर्य श्री मारुती बाबा कुरेकर यांचं दर्शन घ्या. पहा, तुम्हाला माऊलीचं दर्शन होऊन जाईल. जर तुम्हाला माऊलीचं दर्शन घ्यायचं असेल, आज कलियुगात जर संत कोणाला म्हणायचं असेल तर कुरेकर बाबांकडे बघा महाराज, प्रेमानंदजी महाराजांकडे बघा. प्रेमानंदजी महाराजांच्या दोन्ही किडण्या गायब आहेत, दोन्ही किडण्या त्यांच्या फेल आहेत. मला एवढं सांगा गुरुजी, तुम्ही सुशिक्षितात, किडण्या गेल्यानंतर कोणी राहू शकतं का जिवंत? असू शकतं का सांगा बरं? शक्यतो आहे का सांग? परंतु तो माणूस आज पण जिवंत आहे का? त्यांना विचारलं तुम्ही कशावरती जिवंत आहे, तर फक्त राधा नाम संकीर्तनावरती जिवंत आहे. फक्त आणि फक्त राधा राधा जपत असतात. तेच आपले आनंदीचे कुरेकर बाबा. बाबांचं कधी दर्शन घेतलं का नाही? साक्षात माऊलींचं दर्शन झाल्यासारखं वाटतं. काय हे संत सांगत आहेत जगद्गुरु तुकोबा. संत कोणते सांग, असे कोणतेही संत नाही सांगत आहेत जगद्गुरु तुकोबा. पोटासाठी संत झाले कलियुगामध्ये धोंडाखाली जर संत दिसतील महाराज, तुम्ही युपी बिहार मध्ये तिकडे जाऊन बघा, सगळे भगवे घालून संत दिसतील तुम्हाला. काय कुंभमेळ्याला गेलं का कोणी? कधी कुंभमेळ्याला गेल्यानंतर तुम्हाला बघा दिसतील सर्व संतच. पण जगद्गुरु तुकोबारायांनी त्या संतांचा महिमा नाही सांगितलं, त्यांचा महिमा नाही सांगितला जगद्गुरु तुकोबारायांनी. जगद्गुरु तुकोबारायांनी संतांचा महिमा वर्णन करत असताना एका शब्दात सांगितलं, शाब्दिकाचे काम नाही येते. कोण शाब्दिक? जगद्गुरु तुकोबाराला म्हणता नसतं का हो, संसारिकाचे काम नाही येते, डॉक्टरचे काम नाही येते, सामाजिक कार्यकर्त्याचे काम नाही येते, आमदार खासदाराचे काम नाही येते. जगद्गुरु तुकोबाराय शाब्दिकाचे काम का म्हणले? ऐका, माऊली ज्ञानोबाराय वर्णन करतात संतांचं वर्णन करत असताना. जगद्गुरु तुकोबाराय सांगत असताना तर सांगतातच, परंतु माऊली ज्ञानोबाराय वर्णन करत असताना ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, वाचस्पती जनी परिपाडे सर्व ज्ञता तरी जोडे, ते वेडवे माझे दडे महिमे विण. बरोबर ना बाबा? बरोबर. माऊली ज्ञानोबाराय सांगतात, देवाचे गुरु यांच्यापेक्षा देखील काय संतांचा महिमा श्रेष्ठ आहे. परंतु संत महाराज त्या महिम्याचा गाजावाजा करत फिरतात का? ते वेडवे माझे दडे महिमे. वेडाचं स्वरूप घेऊन जातात महाराज. आमच्या इकडं श्री संत मोतीराम महाराज, तुम्ही ऐकलं असेल महाराज, मोतीराम महाराजांचं नाव. गुरुवर्य श्री गुरुनाम गुरु मोतीराम महाराज होते. मोतीराम महाराज गावात आले हे लोकांना समजायचं पण नाही. मोतीराम महाराज त्या जे सद्ग्रस्त उभं टाकले, एक सद्ग्रस्त उभं टाकले होते म्हणे शेवडी या ठिकाणी कीर्तन होतं बाबांचं, महाराजांचं कीर्तन होतं. शेवडीवरून महाराज पेनूरवरून महाराज निघाले, शेवडीला आले. शेवडीला आल्यानंतर महाराजांकडे घोडा होता, घोड्यावर बसून महाराज जात होते आणि शेवडीवरून महाराज पुढे निघून गेले. आणि तो महात्मा पाठीमागे जे चालणारे माणसं आहेत का त्यांना विचारत होता म्हणे की मोतीराम महाराज कुठे आहे? तो मोतीराम महाराज अजून नाही आले, कीर्तनाची वेळ झाली. तो पाठीमागचा जो महाराजांसोबत चालायचा ना, शिष्य म्हणा कोणी पण म्हणा, महाराजांचा भक्त, तो म्हणला की ते काय महाराज पुढे गेले. एका ठिकाणी प्रमाण पण आले बघा, संत नव्हती जगा माणसाच्या साडीचे. समुद्र नदी नो हे पैगा,
पाषाण म्हणलं तर चालेल का? तर संतांना माणूस म्हणून चालेल का? काय झालं? एक महात्मा एका गावामध्ये गेला. गावामध्ये गेल्यानंतर काय केला? भगव वस्त्र धारण केलं होतं त्यानं. आता काय माहिती नाही त्यांना येत होतं का नाही येत होतं, परंतु गावामध्ये गेले. गावामध्ये गेल्यानंतर मंदिरावरती बसले. मंदिरावरती बसून सांगत होते की मी संत आहे. काय मी झोपले का काय हो? काय मी बोलत चला बरं बोला. काय मी संत आहे. कशावरून संत आहे हे काय म्हणा? भगवत धारण केले म्हणला. एका ठिकाणी महाराज सांगतात कुत्र सुद्धा भगवत धारण घेतो. कुत्र सुद्धा भगवा असतो. सुज्ञ भक्त आहेत महाराज, आपले सुज्ञ श्रोते आहेत महाराज. परंतु जगद्गुरु तुकोबार आहे त्या संतांचा महिमा दुर्गम आहे म्हणले नाही. जगद्गुरु तुकोबारायांनी ज्या संतांचा महिमा वर्णन केलेला आहे का, ज्या संतांचा महिमा जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करत आहेत का, ऐका दादा सांगतो, थोडस भजन करा विठ्ठला. ऐका दादा, एक वेळा काय झालं, नामदेवरायांकडं देवाला नैवेद्य दाखवण्याचं काम आलं. देवाला नैवेद्य चालण्याचं काम आलं. काय झालं, दामाशेट्टींना काहीतरी कामानिमित्तानं बाहेर गावी जावं लागलं आणि बाहेर गावी गेल्यामुळं त्यांना उशीर झाला. गोनाई मातेनं नामदेवरायांना आवाज दिला, नामदेवा, ओ नामदेवा, बाबांना उशीर झाला, देवाला नैवेद्य दाखवायचा आहे, चला बरं या लवकर. एक आवाज दिला महाराज. कोण? गोनाई मातेने. एका आवाजामध्ये नामदेवराय खेळत असलेले घरी आले, हातपाय धुतले, नैवेद्य घेतला आणि काय केले, पांडुरंगाच्या मंदिराकडे गेले. पांडुरंगाच्या मंदिराकडे गेले, रावळामध्ये जातात, देवाच्या पुढे नैवेद्य ठेवला आणि देवाकडे पाहत उभे टाकले. नामदेवरायांचं म्हणणं काय, लहान होते महाराज. नामदेवरायांचं म्हणणं काय की बाबा आता देवाच्या पुढे नैवेद्य ठेवलाय तर देव आपापलं जेवण करल. लहान लेकरं महाराज, काय त्याच्या मनामधील काही सांगता येत नाही. नामदेवराय पुढे उभे टाकले, देवाकडे बघतात. नामदेवरायांना वाटले की बाबा आता देव काय करणार, जेवण करणार. त्यांच्याकडे पाहत उभं राहिले. पाहत उभं राहिल्यानंतर थोडा वेळ झाला. थोड्या वेळानंतर नामदेवरायांनी परत ताटाकडे बघितलं. अरे देवानंतर काहीच नाही खाल्लं, जसा तसा नैवेद्य आईनं दिलेला. नामदेवरायांनी काय विचार केला, बहुतेक देव माझ्या पुढे लाजत असतो. आता कसं असतं, नवीन नवीन नवरी म्हणल्यानंतर लाजतेच ना महाराज. कुणाच्या पुढे जायचं, कुणाच्या पुढे नाही जायचं, कुणाच्या पुढे काय करायचं, कोणतं काम करायचं, या सर्व गोष्टी असतातच. नामदेवरायांना वाटलं की बाबा जाते त्यानं, त्यात ते ड्रायव्हर चालवला, तेच त्यानं जाणार आहे गाडी, आपण काय जाऊन ती लोटायची गरज आहे का, परत तिकडे बघण्याची काय गरज आहे. मी सांगलं ना, समजून राहिले ना माझं काय बोलवलं ते. मी कसं आहे पहा, मी आधीच आहे नवीन आणि अजून त्यात हे झालं की मग ते सगळंच असं. नामदेवराय देवापुढे उभं राहिले. नामदेवराय विचार करतात, देव बहुतेक माझ्याकडे काय बघत आहेत, माझ्याकडे बघून लाजत आहेत. नामदेवरायांनी काय केलं, देवाच्या पुढे नैवेद्य परत पुढे सारला आणि देवाकडे पाठ करून उभे राहिले. थोडा वेळ गेला. थोड्या वेळानंतर काय झालं, परत बघितलं. कुणाकडे? देवाकडे. देवाकडे बघितल्यानंतर आता नैवेद्य महाराज पाषाणाची मूर्त, दगडाची मूर्त आहे, इथं कुत्र भाकर टाकलं तर काय नाही झाले. देवाची तुलना नाही करत आहे, तुम्हाला समजण्याकरता सांगते. परंतु जेव्हा नैवेद्याकडे बघितलं नामदेवरायांनी आणि नामदेवराय देवाकडे बघतात आणि म्हणतात, देवा नैवेद्य नाही खाल्लं तुम्ही, आज बाबा आले नाही म्हणून तुम्ही खात नाहीत का? अहो बाबाला थोडस काम आहे.
कोण बोलत आहेत? नामदेवराय देवाला बोलत आहेत. कोण बोलत आहेत? नामदेवराय देवाला बोलत आहेत. अहो काय आहे, आज बाबाला थोडस कामानिमित्त बाहेर गेले तो बाबा, आणि त्यामुळे बाबांचं येणं नाही झालं. तुम्ही मला लाजत आहेत का? आता लाजत आहेत म्हणावं तर मी बाहेर पण बघलो ना. मग तुम्हाला जेवण भूक नाही का लागली? तुम्हाला आईनं नैवेद्य करून दिलाय. हो आईनं तुमच्यासाठी नैवेद्य बनवला आईनं सर्वात प्रथम. मला पण भूक लागली तर पण आईनं मला नाही दिलं, देवाला दाखवू म्हणले अगोदर. मी तो नैवेद्य घेऊन तुमच्यासाठी आलोय आणि तुम्हाला भूक नाही लागली, तुम्हाला जेवायचं नाही का? आता देव एक नाही दोन नाही महाराज, दगडाची मूर्त बोलेल का हो? इकडं तिकडं बघायला लागले. आता नामदेवरायांना राग यायला लागले. नामदेव रागात येऊन ए देवा, जेवायचं का तुला? नाही का जेवणार तू? जर देवा तू जेवण नाही केलास तर या ठिकाणी मी काय कराल? तर माझा जीव प्राण सोडेल या ठिकाणी, या दगडावरती डोका असतो. हे असं म्हणण्यास आणि जगत नामदेवराय महाराज बाहेर येण्यास, म्हणजे कुठून रावळातून बाहेर येण्यास आणि त्या पायरीवरती काय करण्यास, डोका आपटण्यास काय झालं महाराज? जीव ते लागली जेवते लागली नाम सवे. महाराज पाषाणाच्या मूर्तीमधून राजस सकुमार मदनाचा पुतळा महाराज प्रकट झाला आणि काय करायला लागला तर नामदेवरायांसोबत जेवण करायला लागला महाराज. उगाच नाही बोलत महाराज, आणि कित्येक असे प्रमाण आहेत. नामदेवरायांनी महाराज देवाला जेवू घातलं, तेथून ते नैवेद्याचं ताट उचललं आणि नैवेद्याचं ताट उचलून निघाले, घराकडे गेले. घरी गेल्यानंतर महाराज दोनही माता विचारच करत बसले होते, रोज तर याचा बाप लवकर येते, आज कसं काय नामदेवराला उशीर झाला? मग काय रागात आल्या महाराज, एवढा उशीर का बरं झाला? आई आहे महाराज शेवटी, काय जरी झालं तरी. एवढा उशीर का बरं झाला? नामदेवराय दिसले महाराज. नामदेवरायांना विचारलं, नामदेवा एवढा उशीर का बरं झाला तुम्हाला? नामदेवराय हसत हसत सांगायला लागले महाराज, आई तुला काय सांगावं, देव जेवायलाच तयार नव्हता. देव काय नैवेद्य खायलाच तयार नव्हता. मी लय प्रयत्न केलो, मग कुठं देव जेवायला लागला. काय कोण बोलतात? गोनाई माता बोलतात. काय म्हणताय नामदेवराय तुम्ही? देव जेवला? देव जेवला? आज काहीतरी नवीनच झाल्यासारखं वाटायला म्हणजे खोटं बोलताय तुम्ही. नैवेद्य कुठेतरी सांडवलात ना, का तुम्हीच खालात? कोण विचारतायत? गोनाई माता नामदेवरायांना विचारतात, रागात येऊन विचारतात. महाराज महिला मंडळाचा राग लय भारी असते महाराज. सांगूच का? ऐक, आला म्हणून विषय सांगतो. 2 राग सांगतो. यातले राग नाही अण्णा, हे राग नाही, ते राग. काय झालं? एक सिटीतला राग सांगतो, एक खेड्यातला राग सांगतो. बघ थोड्या वेळात सांगून जातो. जर महाराज सिटीतल्या बाईला जर पोरावर राग आला तर सिटीतली बाई कशी बोलते बघा. अरे पिंट्या, ए पिंट्या, तिकडे जाऊ नाही माय.
तिकडे गेला शाट लागेल तुला, काय होईल तुला बरं वाईट. पण महाराज खेड्यातली बाई असं बोलत नसते. लवंगा मिरची पप्या म्हणाले, पप्या तुला इकडे म्हणाले, हा? इकडे नाही तर बापाचा कडू बसतील बोलते की नाही महाराज. असं महाराज. पण नामदेवरायांच्या गुन्ह्यामध्ये आता कधी कधी फवारणी करावं लागते. समजणे वाले को इशारा कर. विठाला गोनाई माता महाराज नामदेवरायांना रागात येऊन विचारतात, नामदेवा तुम्ही नैवेद्य सांडवलात का, तुम्ही खालात का, खोटं बोलताय तुम्ही. नामदेवरायांचं महाराज शेवटपर्यंत उत्तर येत होतं की आई मी नैवेद्य ना सांडवलाय ना मी खालाय ना कुठं पडलाय नैवेद्य देवानं खालाय ग. खरंच ग आई, नैवेद्य देवानं खालाय. रात्री महाराज दामाशेट्टी आले. दामाशेट्टी आल्यानंतर गोनाई मातेनं काय केलं, दामाशेट्टीनं हा सर्व वृत्तांत सांगितलं. माय झोपू नको माय, झोपू नको या, मी बेजार म्हणून सांगालो ऐक की. मायचे तर बेजार म्हणून सांगालो. ऐका दादा, लक्ष द्या कसं असतं बा. खरंच तळतळीनं माणूस सांगत असतं, प्रत्येकाला सांगतं महाराज. इथं उभं टाकणारा माणूस काय असं तसं नसतो महाराज. नारदाची गादी महाराज, काय ना काहीतरी विचार करून बोलणार असतो महाराज. काय आणि तुम्ही जर भेटतोच वेळ किती पहा बरं. सकाळी 4 वाजता उठता तुम्ही. सकाळी एक सांगा मला, सकाळपासून कोण नामचिंतन केले माईच्या म्हणून सांगा. खरं सांगा कोण केले. सप्ताह म्हणून 7-8 दिवस करतात, नेहमी करतं का कोणी सांगा बरं. आहे ना तेवढी संधी आहे, तेवढंच भेटतं महाराज. अखंड हरिनाम सुद्धा अखंड का म्हणतात सांगा बरं. कधीच त्याचा खंड पावत नाही म्हणून सदैव नाम संकीर्तन चालू असतं म्हणून. असं सोडा, कुठं होतो आपण आता. हे असं फक्त ते विठाला एका गावात असंच झालं. कुठं होत्या त्यामुळे विचारत कीर्तन असं त्यामध्ये. आता काय सांगा. असं सोडा. नामदेवराय महाराज आईला सांगतात, गोनाई मातेनं सर्व व्रतांत दामाशेट्टीनं सांगितलं. दामाशेट्टीनं काय केलं पाहावं म्हणून सकाळी परत काय केलं तिथं नामदेवरायांनाच नैवेद्य घेऊन पाठवलं. कोणी दामाशेट्टीने परत सकाळी काय केलं, नामदेवरायांनाच नैवेद्य घेऊन पाठवलं. आणि नामदेवरायांच्या पाठीमागे दोघंही आई आणि वडील गोनाई माता आणि दामाशेट्टी दोघं जण काय केले, नामदेवराच्या पाठीमागे चालत गेले असताना एका भिंतीच्या आडवं बसून बघताय. नामदेवराय राऊळामध्ये गेले महाराज. देवाला आवाज दिल्यानंतर नैवेद्य देवासमोर ठेवला. आणि त्या पाषाणाच्या मूर्तीमधून महाराज असं जगाचा मालक माझा पंढरीश पांडुरंग परमात्मा नामदेवरायांसमोर प्रगट झाला आणि जेवण करायला लागला. नोहे
क्या बात. नोहे आसमान्या महिमा संताचा. एक वेळ यांच्यासाठी गाडी वाजवली. कंजूसपणा का करायला काय इकत घ्यायचं आहे काय हा असं काऊन बरं करायला एवढे माणसं आहे 4 टाळ्या वाजवल्या. कंजूस सांगतो कसा असते इकडे आहे का. काय झालं एकदा कंजूसाईची मीटिंग बसली आणि मीटिंग बसल्यानंतर 3 जण होते. 3 जण बोलायला लागले आमच्या आज्याची सुपारी. काय आमच्या आज्याची सुपारी आहे म्हणला. आत्ता सुद्धा आहे म्हणला. दुसऱ्याने त्याला विचारलं कशी खाता तुम्ही. बारीक चुरा केलाय म्हणला डबीमध्ये ठेवले मला आणि त्याच्यामध्ये सुई ठेवली म्हणून. त्या सुईला जेवढं येते तेवढंच खाता मला त्याच्या टोकावर बसते. कंजूस. दुसरा म्हणला तुमचं तर काहीच नाही आमच्या आज्याची सुपारी आता सुद्धा आहे म्हणला. तिसऱ्याने विचारलं तुम्ही कशी खाता. काय केलंय म्हणला दरवाजाला बांधली म्हणला. जेवण झालं की फक्त ती आ करून तोंडा धरता म्हणून सोडून देता म्हणला. पहा कंजूस. तिसरा म्हणला एवढंच काय आज्याची सुपारी आता सुद्धा आहे म्हणला. अजून कण सुद्धा निष्ठल नाही मला त्या सुपारीचा. तुम्ही कशी खाता. काय केलंय मला आम्ही तुम्ही जशी सुपारी बांधली तशी आम्ही बी सुपारी बांधली मला. मात्र आम्ही सुपारी तोंडात धरणार मला. तिथं जिची सावली पडाली का तिची तीच जागा चाटता मला. सुपारी तुम्ही असं करायला एवढं मामाला जीव तोडून म्हणलं वरी नेलं पार लगेन तुम्ही टाळ्या वाजवल्या. अशा खणक्यान वाजवल्या टाळ्या. अशा करा. नोहे हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती. महाराज संतांचा महिमा हा संतांचा महिमा वर्णन करत असताना हा महिमा महाराज त्यांच्या आई वडिलांना देखील समजला नाही जोपर्यंत त्यांनी साक्षात बघितला नाही. तर जगद्गुरु तुकोबाराय सांगत असताना सांगतात हा महिमा दुर्गम आहे. हे अभंगाच्या पहिल्या संताचा महिमा
संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येथे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की बाबा महाराज या ठिकाणी शाब्दिकाचे काम सांगितलंय, तुम्ही तर माता पिताचं उदाहरण दिलात, नामदेवरायांचं उदाहरण दिलात, आम्हाला शाब्दिकाचं उदाहरण सांगा बाबा. जगद्गुरु तुकोबारायांनी जे सांगितलंय का नाही तेच सांगा. बरं ठीक आहे. काय झालं, श्री संत ज्ञानोबारायांना शुद्धीपत्रक आणण्याकरता पैठणला पाठवलं. माऊली ज्ञानोबाराय, सोपान काका, निवृत्तीनाथ दादा, मुक्ताई महाराज, चौघजण, चारही भावंड. ए बाई माय बोलो. चारही भावंड काय केले, पैठणला गेले. पैठणला गेल्यानंतर पैठणला जाऊन महाराज नाथसागराचं स्नान वगैरे केलं. नाथसागराचं स्नान करून मंदिरामध्ये आले, दर्शन वगैरे घेतलं आणि मंदिराच्या वट्ट्यावरती बसले. वट्ट्यावरती बसले असताना काय झालं, एक ब्राह्मण त्या ठिकाणी आला आणि त्यांना विचारलं, ए बरा कोण रे तू? तेव्हा ज्ञानोबाराय बोलतात, या देहाला ज्ञानदेव म्हणतात. आणि हे कोण तुझे? ही माझी बहीण मुक्ताई. तो माझा मोठा दादा निवृत्तीनाथ आणि छोटे म्हणजे सोपान काका. सोपान. बर, का बरं आला तिथं? आळंदीवरून आलोय आणि मला शुद्धीपत्रक पाहिजे. आळंदीच्या ब्राह्मणांनी शुद्धीपत्रक द्यायला मला नकार दिलाय. त्यांनी सांगितलंय की पैठणच्या ब्राह्मणाकडून आहे ना. मला आम्हाला काय पाहिजे तर शुद्धीपत्रक पाहिजे. महाराज विचार करा, जर समाजामध्ये आज आपल्याला चार सोयरिकीमध्ये जर सोयरिकीमध्ये नाही विचारलं तर किती राग येतो, काय वाटतं, किती अपमान वाटतो. परंतु जेव्हा अख्खं गाव नाही विचारत महाराज, ज्या गोष्टी करते त्या गोष्टीमध्ये पण आडा येतो, तेव्हा ज्ञानोबारायांच्या जीवाला काय वाटलं असेल. विचार करण्यासारखी गोष्ट आहे का नाही. आणि ते ज्ञानोबाराय त्या ब्राह्मणाला सांगत आहेत की बाबा आम्हाला काय पाहिजे, शुद्धीपत्रक पाहिजे. बर, शुद्धीपत्रक पाहिजे तुला? हो, शुद्धीपत्रक पाहिजे. देऊ, बघू, काय करू, आम्हाला सर्व काही पाहावं लागेल, नंतर तुला शुद्धीपत्रक देऊ आम्ही. महाराज सर्व ब्राह्मणांची मीटिंग बसली. मीटिंग बसल्यानंतर काय झालं, त्यांनी पाहायला सुरुवात केली. एक एक ग्रंथ पाहायला लागले. त्यांना शुद्धीपत्रक कुठून कसं देता येईल, परंतु काही तोडगा सापडत नव्हता महाराज. मग काय झालं, ज्या ब्राह्मणांना ज्ञानोबारायांचं, मुक्ताई माऊलीचं, त्यानंतर सोपान काका, निवृत्ती दादांची म्हणजे किंमत हे वाटायचं, त्यांच्यावरती दया वाटायची, आपुलकी वाटायची त्यांच्याविषयी, तेव्हा त्यांना वाटायचे की यांना शुद्धीपत्रक द्यावं. परंतु काय कर्मठ ब्राह्मणांना वाटायचं, महाराज यांना शुद्धीपत्रक देऊन काय करावं आम्ही, त्यांच्याकडे काय ज्ञानाची कमी आहे का काय. तर ज्ञानोबाला एखादी ओवी सांगायला सुरुवात केली, एखाद्या गोष्टीचं बोलायला सुरुवात केली, तर त्यांचं ज्ञान एवढं तेजपुंज होतं, त्यांच्याकडे बघितलं तर माणूस प्रसन्न व्हायचा नाही. माणसाला सर्व ज्या ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर जनाबाई म्हणतात, ज्ञानाचा सागर होते महाराज ज्ञानोबाराय. उगस होते का ज्ञानोबाराय? आज सुद्धा माऊलीच्या समाधीवर नतमस्तक झालं तर सगळ्या सिद्धी प्राप्त होतात महाराज. काय जेव्हा, परंतु मला त्यासाठी करावं लागतं बरं, आपण पण प्रयत्न करावं लागतात.
एक सांगा बरं, आता कित्येक विद्यार्थी असे आहेत इकडं कित्येक शिकले, किती शिकले, पण तो ज्ञानोबा यांच्या सांगितलं गेल्याशिवाय त्यांना फळत सुट्टी झाली. काही काही ठिकाणचं महत्वच तसं असतं महाराज. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर. ज्ञानोबारायांचा महाराज अधिकार काय सोपा नाही. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अहो त्यांच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे. अंगी आईसे बळ रेडा बोल. ज्ञानोबाराय का असे तसे नव्हते महाराज, परंतु त्यांचं काय होतं, त्यांना शुद्धीपत्र पाहिजे होतं म्हणून पैठणला बसले होते. ब्राह्मणांनी बघितलं महाराज, बघितल्यानंतर खूप ग्रंथ बघितले, परंतु त्यांना काही तोडगा सापडत नव्हता. मग त्यांनी काय सांगितलं की बाबा तुम्ही काय करा, आजचा दिवस थांबा, आम्ही उद्या तुम्हाला काहीतरी यावरती काय करू, तोडगा काढून सांग. एवढं बोलल्यानंतर काय झालं, नामदेवराय ठीक आहे म्हणले, त्याच ठिकाणी थांबले. त्याच ठिकाणी थांबले असताना एका कर्मठ ब्राह्मणानं काय केलं, नामदेवरायांना बोलून घेतलं, आपलं ज्ञानोबारायांना बोलून घेतलं. काय रे तुझं नाव ज्ञाना म्हणे? माझं नाव ज्ञानदेव. बर, मग आमच्या पण रेड्याचं नाव ज्ञानदेव आहे, मग तो पण तूच का? काय प्रमाणे ज्ञानदेव तुझी आत्मा विठाला ज्ञानदेव म्हणे तोची माझा आत्मा. काय म्हणतात ज्ञानोबराय? हो, तो पण माझाच आत्मा आहे. मग तू जसा बोलतो तसा तो पण बोलेल का? कोण? रेडा. आमच्या रेड्याचं पण नाव ज्ञानदेव म्हणला होता ना तो, मग रेडा पण बोलेल का? काय हरकत म्हणे, रेडा पण बोलेल. काय बोलायला वाटे सांगा म्हणले त्याला. आता नाम जसे ज्ञानोबाराय श्लोक बोलायचे, जसे वेदांच्या ऋचा बोलायचे, तर काय झालं, त्या ब्राह्मणानं ज्ञानोबारायांना म्हणाले की बाबा ज्ञानोबाराय, ए ज्ञाना, ह्याच्याकडनं ऋग्वेद बोलून घ्या. काय करा, ऋग्वेद बोलून घ्या. तेव्हा ज्ञानोबारायांनी महाराज ते रेड्याच्या मस्तकावरती हात ठेवला आणि मस्तकावरती हात ठेवून काय म्हणाले, बोला ऋग्वेद बोला. महाराज ऋग्वेद बोला म्हणण्यास आणि त्या रेडाच्या तोंडामधून ऋग्वेदाच्या ऋचा निघण्यास एकच झालं. मला सगळे ब्राह्मण काय करत होते माहितीये का, अशा वया घेऊन त्या ऋग्वेदाच्या ऋचा लिहायला बसले होते. काय एवढा ज्ञानोबारायांचा अधिकार, शाब्दिकावरून सांगतोय बरं मी, ऐका. एवढा ज्ञानोबारायांचा अधिकार की त्या रेड्याला काय करायला लावलं, काय करायला लावलं,
मुखी काय वेद बोलले. काय सांगू देवा, ज्ञानोबाची ख्याती आणि वेद महिषा मुखी बदलविला. महाराज रेड्याच्या मुखामधून वेद म्हणायला लावला. मला एक सांगा, कुठल्या सरकारी मध्ये म्हशीचा हाल्या बघला का हो तुम्ही? सर्कस मध्ये सर्कस बघितले असतील की बघितला का सांगा, खरंच सांगा. नाही पण त्या एवढ्या जर रस्त्यानं चालत असेल तर एकीकडून हल्लं तर दुसरीकडे जाते, तिकडून हल्लं तर इकडे निघते, रस्ता कळत नाही त्याला. महाराज रेडा हा प्राणी एवढा मंद प्राणी आहे. आता तुम्ही सर्वजण शेतकरी आहात महाराज. रेड्याला जर आई म्हणजे म्हशीला जर प्यायला सोडलं तर अगोदर ते यालाच पिते, सोडणाऱ्यालाच धुसण्यात येते. हाय का नाही खरं सांगा. आणि त्या रेड्याच्या मुखामधून काय केला तर ज्ञानोबा यांनी वेद वदवला. आणि हा महिमा शाब्दिकावरून सांगतोय. शाब्दिकाचा अर्थ शास्त्रामध्ये पंडित आहे. आणि पंडितांनाच आपल्याकडे काय म्हणतात? ब्राह्मण. शाब्दिकाचा अर्थ, शाब्दिक म्हणजे कोण माहितीये का? अनुमान प्रमाण लावणारे. अनुमान प्रमाण लावणारे म्हणजे वस्तुस्थितीवरती निर्देश, वस्तुस्थितीचा निर्देश करून अभ्यास करणारे शास्त्रज्ञ म्हणायला हरकत नाही. आपण त्या गोष्टीचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ म्हणायला हरकत नाही. सोप्या भाषेत सांगायचं त्या शाब्दिकांना आपलं त्या पंडितांना ज्ञानोबारायांचा महिमा कळला नाही. हे जेव्हा जगद्गुरु तुकोबाराय सांगत होते, हे सांगत असताना शाब्दिकाचे काम नाही येते. बर, शाब्दिकाचे काम नाही येते. जगद्गुरु तुकोबाराय बोलाले शाब्दिकाचे काम नाही येते. पुढे काय बोलले जगद्गुरु तुकोबाराय? काय बोलले की बाबा एका साधकानं प्रश्न केला. एक साधक प्रश्न विवेचन घेऊन आला की जगद्गुरु तुकोबाराय तुम्ही म्हणताय शाब्दिकाचे काम नाही येते, संतांचा महिमा दुर्गम आहे. विठाला शाब्दिकाचे काम नाही येते, संतांचा महिमा दुर्गम आहे म्हणत आहे. मग संत महिमा वर्णन करू शकत नाहीत का हो आपण? संतांचा महिमा आम्हाला समजू नाही का शकत? संत आम्हाला समजू नाही का शकत? आमच्या इथं भरपूर संत आहेत, भरपूर संत आहेत, म्हणजे खूप सिद्धी प्राप्त आहे. माझ्या गुरुला पण, आमच्या संतांना पण खूप सिद्धी प्राप्त आहे. त्यांनी साखर दिलं की काय काय काम नाही, काय काय सगळेच काम होतात. हातानं जाळ लावतात आमचे संत. आता त्यांना संत म्हणायला हरकत का? त्यांना संत म्हणता येतं का सांगा बरं? संत म्हणता येतं का त्यांना? जगद्गुरु तुकोबाराय सांगत असताना सांगतात की बाबा असे कित्येक संत आहेत, असे किती जरी संत झाले तरी ते संत आपलं, असे किती जरी साधू झाले तर त्या खऱ्या संतांची बरोबरी करू शकतात का होते? आणि हे जेव्हा जगद्गुरु तुकोबाराय सांगत असताना सांगतात की बाबा किती जरी गाईनं दूध दिलं आणि किती जरी म्हशीनं दूध दिलं तर ते कामधेनूची बरोबरी करेल का? हे अभंगाच्या दुसऱ्या
झाली म्हैस गाय परी होईल काय काम देऊ. महाराज गायनं किती जरी दूध दिलं, म्हशीनं किती जरी दूध दिलं तर कामधेनूची बरोबरी करू शकते काय? बरं एवढं सांगा, तुम्ही सर्व ज्ञात आहेत, माझ्यापेक्षा वयोवृद्ध माणूस आहेत तुम्ही, तुम्हाला सर्व गोष्टी माहिती आहेत संसारातल्या. पण एक सांगा दादा, शेण, गोमूत्र आणि दूध याशिवाय गाय काही देते का सांगा बरं? परशुरामाच्या वडिलाचं नाव जमदाग्नी ऋषी. हा, जमदाग्नी ऋषींना ब्रह्मदेवानं कामधेनू दिली होती, बरोबर? कशासाठी दिली होती? तर त्यांचा यज्ञामध्ये काही कमी पडू नये. काय झालं? माऊली ज्ञानोबा कामधेनूचं वर्णन करत असताना बघा, ते ते जेदवा जे मागे ते एक सरीची प्रसव लागे विठ्ठला विठ्ठला. ते जेदवा जे मागे ते एक सरीची प्रसवो लागे ते विश्व विभवो अंगे होऊन ठेले. ज्ञानोबारे सांगतात, एका वेळेला त्या समयाला तिला जे काही मागलं त्या वेळेला तितकंच ती देते. कोण? जिच्या अंगामध्ये सर्व विश्व समावलेलं आहे, अख्खे देव त्यांच्या अंगामध्ये समावले. सोडा विषय. जमदाग्नी ऋषींना ब्रह्मदेवानं गाय दिली होती. कशासाठी? तर त्या यज्ञामध्ये काही कमी पडू नये म्हणून. बर, त्या ठिकाणी काय झालं, त्या राजाचा राजा जमदाग्नी ऋषीकडे आला. का? ती यज्ञ चालू आहे म्हणून. आता राजा आला म्हणल्यानंतर काय त्याच्यासोबत काय येणार? सैन्य येणारच ना. आज आपला महाराज सरपंच गावाने गेला तर 4-5 पोरी घेऊन चाललाय. आता तिथं गावाचा सगळ्या राजाचा राजा होता महाराज. त्या ठिकाणी राजेसाहेब आले. राजेसाहेब आल्यानंतर राजेसाहेब येण्यास आणि जमदाग्नी ऋषी जेवणाला बसण्यास एकच वेळ झाली होती. जमदाग्नी ऋषी, माय झोपू नके माय, झोपू नका ऐका, लक्ष द्या इकडं. दुसरं बदलू का कॅसेट? दोन्ही बी आहे आपल्याकडे, हे बी आहे, दुसरं बी कॅसेट आहे. काम करून आळस आलाय का? तसं काय झालं का सांगा बरं? आळस लय महाराज भारी गोष्ट आहे. आता विषय निघाला म्हणून सांगतो, ऐका. 2 जण मित्र, लक्ष द्या माय, आता कॅसेट बदललं. काय झालं? 2 जण मित्र, आळशी मित्र 2 जण जंगलाच्या वाटेनं निघाले. हे लई गोड लागते बा, लागतेच. जंगलाच्या वाटेनं निघाले 2 जण आळशी मित्र. मग आता 1 मैल 2 मैल चालले आणि काय म्हणाले की बाबा आता लय आळस आला बाबा, म्हणला आता जमनाच. म्हणला एक मित्र, आता झोपावं लागते मला, झोपूत म्हणला जरा. जांभळाच्या झाडाखाली झोपले महाराज. जांभळाच्या झाडाखाली झोपले. जांभळाच्या झाडाखाली झोपल्यावर काय झालं, एक मित्र असा थोडा दूर झोपला होता आणि एक मित्र झाडाखाली झोपला होता. म्हणजे थोडा दूर झोपला होता का मित्र, त्याच्या बाजूने कुत्र जात होत. त्या कुत्र्याला लघुशंका आली होती. त्यानं काय केली, तिथंच टंगडवर केलं आणि तिथंच लघुशंका काय केली, त्या मित्राच्या अंगावर केली. मित्राच्या अंगावर लघुशंका केल्यानंतर हे मित्र आळशी, याला एवढा आळस, याला त्या कुत्र्याला हाड म्हणा वाटणं चले. याच्या अंगावर कुत्र मधून चले तरी हाड म्हणणं चले, एवढा आळशी. आता थोडा वेळ गेला, थोडं 2 पण झोपले होते. वरून काय केले, पिकलेलं जांभूळ ते दुसरा जे मित्र होतं का त्याच्या तोंडावर पडलं. इथं आपल्या डोळ्याच्या खाली पडलं. हे मित्र त्याला काय म्हणालाय, ए दादा या गालावर जांभूळ पडले, मला काढतोस काय? एवढा आळस. हे त्याला काय म्हणला माहिती की
तू काय जांभळाचं सांगून बसलास मला मया गाव कुत्र मुतून गेले मला हाड म्हणणं झालं नाही ठाला हा, आता बघा बरं कशी हसी असं कॅसेट बद्दल बदलल्याचा परिणाम असते मला सोडा आपल्याला हे कॅसेट नाही सांगायचे हे कॅसेट सांगायचे हे कॅसेट कुठेही भेटते तुम्हाला कोणतं हे आशिक मजाचं पण हे कॅसेट भेटत नसतं महाराज ऐका राजा आला त्या ठिकाणी राजा आल्यानंतर राजासोबत काय सैनिक आल्यानंतर काय केलं जमदग्नी ऋषीने राजाला आपण जेवायला आल्यानंतर काय बोलतो या जेवायला या बोलतो का नाही जेवायला बसल्यानंतर महाराज जमदग्नी ऋषीने राजाला बोलले की राजसाहेब या थोडस भोजन ग्रहण करू आपण पण राजा महाराज सोबत सैन्य होतं राजा काय म्हणला मी एकटा जेवण कसा चालेल हो माझ्यासोबत एवढं सैन्य याला पण जीव घालावं लागेल ना राजानं महाराज सहज बोलून गेला पण जमदग्नी ऋषी म्हणले काय हरकत आहे मग त्यांना पण जीव घालून आपण काय बोलले त्यांना पण जीव घालू महाराज राजानं काम देऊन सांगत आहे बरं मी राजानं काय केलं आपलं जमदग्नी ऋषीने काय केलं राजाला सांगितलं राजासाहेब जा तुम्ही काय करा कुणाला बोलून आणा तुमच्या सैन्याला बोलून आणा आपण काय करू जेवण करू तोपर्यंत मी माझी तयारी करून घेतो आता राजाला प्रश्न पडला माझ्यासोबत एवढं सैन्य घरा इथं तर शिष्य 4-5 दिसत आहे आता मी पण परीक्षा बघतो म्हणे राजाला पण वाटलं की बाबा परीक्षा बघावी कुणाची जमदग्नी ऋषींची आपण काय करावं दादा इथला आवाज द्या ना थोडासा मॉनिटरचा थोडासा याचा भोंग्याचा कमी करा थोडासा इथला आवाज द्या काय केलं राजा गेला सैन्याला बोलवायला जमदग्नी ऋषी काय केले कामधेनू जवळ आले सर्व काही तयारी झाल्यानंतर एवढा मोठा मंडप टाकला मंडपामध्ये ताट मांडल्यानंतर ताटाच्या भोवती रांगोळी काढल्यानंतर राजासाठी सोन्याचं सिंहासन जेवायला चांदीचे ताट चांदीचे गिलास चांदीच्या वाट्या बाजूला रांगोळी टाकलेली काय काय पकवान महाराज गुलाबजामुन जांभळं आपलं हे काय जांभळं गुलाबजामुन बालुशाही जिलेबी पेढा सांगू नका आता काय 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 होतं ते आता राजाला माहित सगळे जेवायला बसले जेवण झाल्यानंतर राजाला प्रश्न पडला महाराज की वेळच किती गेला मला बोलून आणायला जास्तीत जास्त एक 10 मिनिटं गेला असेल माझ्या सैन्याला बोलून आणायला एवढ्या वेळामध्ये जमदग्नी ऋषीने एवढं केलं कसं कुणाला प्रश्न पडला राजाला प्रश्न पडल्यानंतर राजाला राहवलंच नाही महाराज राजानं काय केलं जमदग्नी ऋषीला विचारलं की महाराज मी आलो होतो तेव्हा तर फक्त एकच ताट होतं 4च माणसं होते ना कुठं तुम्ही चुलंगणं खाल्ले जेवण करायचं म्हणजे चुलंगणं मोठं करावं लागतं महाराज महाप्रसादात चुलंगणं मोठं आता आम्ही आलो तिथे थांबलो होतो अन्नाच्या बाहेर घरच्या भर मोठं चुलंगणं खाल्लं तिथं चालू होतं महाराज सर्व काही उद्याचा प्रसादाचं होतं ना कुठं चुलंगणं खाल्ले ना कुठं कुणी कामाला लागलं ना कुणी इथं माणसं आली कामाला डायरेक्ट जेवण कसं तयार झालं तेव्हा जमदग्नी ऋषीने काय सांगितलं की बाबा आमचा हा महायज्ञ बंद पडू नये म्हणून काय केलंय ब्रह्मदेवानं आम्हाला हे भेट स्वरूपामध्ये काम देणं दिले बर दृष्टांत सोडा महाराज माझा कामधेनून त्या वेळेला काय केलं जेवणाचे ताट तितक्या माणसांपुरते पुरवले का नाही बर तुमच्या गाईला जेवायला मागल्या कधी देतो काय दिली का कधी कोणत्या काही मशीन कधी जेवायला दिलं का तुम्हाला वय माय समजा एखाद्या दिवशी तुम्हाला स्वयंपाकाला कंटाळा आलाय स्वयंपाकाचा आणि समजा तुम्ही म्हशीपाशी गेल्या आणि म्हशीला म्हणाल्या माय आजच्या दिवस स्वयंपाक करिये आजच्या दिवस 4च माणसाचं आहे 4च माणसाचं करून दे फक्त असं झाले का कधी म्हशीनं दिली का तुम्हाला स्वयंपाकाचं परंतु महाराज कामधेनू सर्व काही पुरवते मग गायीनं किती दूध दिलं म्हशीनं किती दूध दिलं तर ती कामधेनूची बरोबरी करत हेच तुकोबाऱ्या पडून देत असताना सांगतात बघू दुधड जरी झाली म्हैस गाय परी होईल काय कामधेनू बर जगद्गुरु तुकोबाराला का साधकानं प्रश्न केला की जगद्गुरु तुकोबारा
तुम्ही सांगत आहात खरं आहे, मी पण मान्य करतो की कामधेनू होणार नाही. मग संतांचा महिमा कळेल कसा हो? आम्हाला संत समजतील कसे हो? आता संतांच्या संगतीमध्ये सुख आहे हे पण तुम्ही सांगता, संत संगती मान आहे म्हणता. अर्धक्षण जर संतांची संगती घडली पापाची शांती होऊन जाते म्हणून सांगता. मग संतांच्या संगती होईल कशी, संत कळतील कसे, संतांचा महिमा समजेल कसा? तेव्हा जगद्गुरु तुकोबार आहे अभंगाच्या शेवटच्या शब्दात. मने आंगे भावते
Thank you.
आपण तरीच महिमा येईल कळू बहुत धड जरी झाली मी सगाळ तरी होईल काय कामधेनू. जगद्गुरु तुकोबाराय आपल्याच्या शेवटच्या चरणामध्ये संतांचा महिमा कसा कळेल, का कळेल, कशाच्या स्वरूपामध्ये कळेल याचं उत्तर म्हणायला हरकत नाही, साधन म्हणायला हरकत नाही. जगद्गुरु तुकोबारायांनी अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये दिलंय. जर आपण संतांचा अंगीकार केला, नवे नवे संतच आपण झालो. आणि संत कशानं होतो महाराज? संत म्हणजे संत होणं सोपं नाही, खरं आहे. परंतु जर नामसंकीर्तन केलं, देवाचं भजन केलं, देवाचं पूजन केलं, तर नक्की आपल्या अंगामध्ये ज्या संतांच्या भावना असतात, त्या संतांच्या जे वागणं असतं त्या गोष्टी येतील. यात काही नवल नाही. जगद्गुरु तुकोबारे सांगत असताना सांगतात, तुका म्हणे अंगी भावे ते आपण त्यांचं महिमा आणि येईल कळू. जर आपण त्यांचा अंगीकार केला तर आपल्याला त्यांचा महिमा कळेल. आता जाता जाता शेवटची 10 मिनिटं घेतो. दादा, एक गोष्ट सांगतो ऐका. पहा, कोणी राजाच्या नादाला लागू नका. काय एक छोटा भाऊ समजून ऐका. ना कोण्या पुढाऱ्याच्या नादाला लागू नका. जर तुम्हाला तुमच्या जीवनाचं कल्याण करायचं असेल तर तुम्ही वारकरी संप्रदायाच्या नादाला लागा. जर तुम्हाला तुमच्या जीवनाचं कल्याण करायचं असेल तर संतांच्या नादाला लागा, संतांच्या विचाराच्या नादाला लागा. काय मी तुम्हाला आई सांगावं, मी तुम्हाला बाप सांगावं एवढी माझी देखील पात्रता नाही. पण ते सांगताना एवढंच सांगेल की तुम्ही आई बापाची सेवा करा. काय दादा, एखाद्या राजाच्या नादाला लागलात तर तुम्हाला कधी नौकर बनवेल सांगता येत नाही. लक्षपूर्वक ऐका दादा. एखाद्या राजाच्या नादाला लागलात तर तुम्हाला कधी नौकर बनवेल सांगता येत नाही. परंतु दादा, तुम्ही संतांच्या नादाला लागा, तुम्ही वारकरी संप्रदायाच्या नादाला लागा, तुम्हाला कधी देवाची भेट करून देतील सांगता येत नाही. पहा, जर तुम्ही संतांच्या विचाराच्या नादाला लागला तर तुम्हाला देवाची नक्की अवश्य भेट होईल. परंतु तुम्ही जर एखाद्या राजाच्या नादाला लागला, तुम्हाला काही जरी झालं तर महाराज तो नौकरच बनवेल, राजाची गादी देईल का? असं झालंय का कधी एखाद्या माणूस किंवा पंतप्रधानाच्या नादाला लागलाय आणि त्याला पंतप्रधानानं त्याची गादी दिली? पंतप्रधान सोडा, सरपंच झालाय, सरपंचाचा कट्टर कार्यकर्ता आहे आणि सरपंचानं सरपंचकीचं सर्व काही सोडून सरपंच त्यालाच बनवलं, चालेल का? जमल का? किंवा झालंय का कधी असं? परंतु महाराज, कित्येक संत असे सांगू मी तुम्हाला, कित्येक संतांचे विचार सांगू, कित्येक संत सांगू ज्यांनी देवाची भेट करून दिली. देव पाहावया गेलो का तेथेची देव होऊन ठेवू. महाराज, संतांच्या संगतीमध्ये देवाला बघायला गेले तर देवच होऊन गेले महाराज. देवते संत, देवते संत, निमित्त आहे फक्त प्रति संतच देव आहे. पाठीमाग प्रमाण देऊन गेलो, अर्धाक्षण घडता फक्त अर्धाक्षण जरी संतांची भेट झाली का नाही, अर्धाक्षण, तरी पण तुमच्या पापांची पूर्ण नाही नाटक, पूर्ण पाप नष्ट होत. सांगताना एवढं सांगून दादा, या शरीर आहे महाराज, या शरीरातच काही नाही. काय शरीर जायचे ठेवू नये, करशी अभिलाषी झाली, काहीच राहणार नाही महाराज, फक्त शरीर. आज्याही गेलाय महाराज, बापही गेलाय, सगळे मसनात गेले. देखत ना तू पण जाणारच आहे. तर काय करा, भजनाच्या मार्गाला लागा. बोलताना महाराज एखादा शब्द कसे वाईट वापरला जातोच महाराज,
काय मी ब्रह्मदेवाचा बाप नाही, काय ब्रह्मदेवापासून माझी उत्पत्ती झाली नाही, झाली त्यांच्यापासूनच आहे म्हणा. परंतु काय ऐक माय, इतक्या वेळ झोपलीस तर झोपलीस, झोप एवढं तरी ऐक. ज्याला 3 आहेत त्यानं मला 4थं समजा, ज्याला 2 आहेत त्याला 3रं समजा, ज्याला 1 आहे त्याला 2रं समजा, ज्याला काहीच नाही त्यानं सगळी प्रॉपर्टी माझ्या नावानं करा. तसं नाही, परंतु जर एखादा शब्द वेडा वाकडा गेला असेल, तुमचं लहान लेकरू लहान भाऊ समजून माफ करा, ते शब्द माझा मला परत द्या. त्या शब्दाला मी खरंच, त्या शब्दावरती मी अभ्यास करेल, त्या शब्दाला अजून व्यवस्थित बनवून तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करेल. परंतु ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या गोष्टी मात्र आवश्यक नाही. असंच एका गावामध्ये आवश्यक घेऊन जा, चांगल्या गोष्टी घेऊन जा, चांगल्या गोष्टी घेऊन जा म्हणून लागलो. सकाळी चकोल घेतो ते एखाद्याने चकोलच घेऊन घेतो. गावामध्ये थांबलो, सकाळी पारायण झालं, देवाच्या दर्शनाला आलो. दर्शनाला आल्यावर दर्शन घेतलं, मंदिराच्या बाहेर 2-3 जण भेटले. महाराज छान झालं म्हणले कीर्तन. हो महाराज. बघलो त्याच्या पायात चप्पल मध्ये दिसली. म्हणलं मामा चप्पल काय म्हणलं? चप्पल हो मामा. हो म्हणलं चप्पल आहे, चांगली आहे. हो रात्रीच महाराजांनी सांगले मला चांगली चप्पल घेऊन. तसं नाही, ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या अवश्य घेऊन जा. चपला घेऊन जाऊ, अवश्य घेऊन जा ज्या गोष्टी चांगल्या आहेत. पण वाईट गोष्टी मात्र याच ठिकाणी सोडून माझ्या मला परत करा. त्या मी परत त्यावरती विवेचन करेल, त्यावरती अभ्यास करून तुमच्याकडे मांडण्याचा पुन्हा जर संधी आली तुमच्याकडे मांडण्याचा प्रयत्न करेल. आता या सेवेकरता उपस्थित महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, नामवंत मृदंगाचार्य, नामवंत प्रवचनकार, नामवंत गायक सर्वजण उपस्थित. महाराज मी जेव्हा नेमका पखवाज वाजवायला सुरुवात केली होतो का, तेव्हा खरंच माझं भाग्य आहे. मी खरं सांगायचं म्हणजे आज मला वाटलं तर लक्ष्मण गुरुजी पण असतील म्हणून, त्यांच्यासोबत पण कधी कधी पखवाज स्टार्ट केले. पण ज्यांच्या खरंच चाली आम्हाला आवडायच्या वाजवायला, मला वाटायचं कुणाची चाल वाजवतो, पखवाची चाल वाजवतो नाही वाटायचं मला. आज त्यांनी माझ्या कीर्तनामध्ये, माझं खरंच भाग्य, त्यांनी माझ्या कीर्तनामध्ये पखवाज वाजवला. त्यानंतर शुभम दादा पण असतील, त्यानंतर बंडू महाराज पण असतील, त्यानंतर भामदासांना, अशी कित्येक नामवंत महाराज आहेत. महाराज माझ्यासारख्या पामराच्या कीर्तनाला त्यांनी साथ करावी, त्यांची माझी लायकी नाही खरं सांगायचं म्हणजे काय. परंतु त्यांनी एक लहान लेकरू समजून हे तेव्हा तुम्ही गोड मागून घेतला. त्यानंतर दादा तुम्ही पण व्यवस्थित सिस्टम चालला, कॅब होते. खरंच दादासाठी एक वेळ टाळ्या वाजवा. खूप छान. आता यावर्षी 1चे 2 होऊ दे, पुढच्या वर्षी तसे नाही म्हणजे हे हो 2 सेटअप हो असं म्हणायला हो, म्हणजे असं 1 सेटअप अजून 1 लागू, एका ठिकाणी अजून कार्यक्रम हो असं म्हणतो मी. 2 म्हणजे तसं काही वेगळं करू नका. आता तुम्ही म्हणसाल महाराज याचं नाव घेतल्या, याचं नाव घेतल्या, याचं नाव घेतल्या, शिष्टमौलाचं नाव घेतल्या, आम्ही काय पाप केले म्हणसाल. आम्हीच नसले असतं तर कोणाला कीर्तन सांगले असते. तुम्ही पण एक मावशी तर एवढी कीर्तन सुरू झाली तेव्हापासून झोपली, उठ म्हणून बेजार झालं तरी काय उठली नाहीच काय. आता शेवटी तुम्ही पण या ठिकाणी प्रभू, तुम्ही महिषाच्या गुरु, मी तुमच्या पुढे काय बोलू महाराज. पायाच्या प्रसादी काही बोली लोक मध्ये महाराज मज क्षमा करणे संत बोली ले कुरे वेडे वापुडे. बोल लोक माय माय हो बोली ले कुरे वेडे वापुडे, उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. आता एक वेळ ज्ञानोबारायाचं तुकोबारायाचं भजन होईल. सर्वांनी हात वर करा, सगळेजण झडून हात वर करा. असे काही असे पाल पर्यंत दिसले पाहिजे सगळे. इथं खाली गेले, इथं सगळं खाली गेलं. वर करा, वर करा, करा वर करा, इथं इथं खाली करा, वर करा, इथले वर करा, हो इथले वर करा, इथं वर. चौदा कायच रे बरे आहे. ज्ञानोबाराया
आधीच घेतले काय वर करा म्हणला किती वेळ लागला होता खाली घ्या म्हणलं म्हणजे असंच असते मला असो तुम्ही आता खरं सांगायचं म्हणजे तुम्ही इतकं मला सहन केले महाराज नाही खरंच सांगतो ऐका जर समजा एखाद्या पुढाऱ्याच्या मिटिंगला समजा त्या सभेला माणसं न्यायचं म्हणलं काय म्हणलं माणसं 500 रुपये देतो का येतो म्हणलं 1 तास बोलून बसायला येणं विचारायला पैसे घ्यायचे ते कुठे विचारायचे पण ते बरोबर तुम्ही 2 तास मला सहन केला खरं सांगायचं म्हणजे ऐकलंच नाही सहन केलं काय 2 तास एका ठिकाणी बसून सोपं नाही महाराज असो झालेली कीर्तन लोक सेवा ग्रामदेवत श्री हनुमंतरायाच्या चरणी तथा माऊली ज्ञानोबारायांच्या चरणी जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणी तुम्हा सर्व संत सज्जन मायबापांच्या चरणी आता पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करू या ठिकाणी सेवेला पूर्णविराम बोलत असताना एखादा वाईट शब्द गेला असेल तर तो माझा मला परत करा एवढंच बोलून एवढं हे कीर्तन या ठिकाणी थांबवतो हे पुढे तुकाराम तुकाराम स्वागतातील आदरणीय हरिभक्तीपरायण महादयाप्पा स्वामी नदगावकर सातकरतील बाबू पाटील खदगावकर